नमस्कार फ्रेंड, मी पल्ले कोशे तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण झटपट बनणारी मसाला पापडचा खुडा ही रेसिपी पाहणार आहोत। अगदी कमी साहित्यात घरगुती साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे। तसेच तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा। रेसिपी व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला तर इथे आपण गॅस ऑन करून घेतलेला आहे। तसेच इथे आपण 3 ते 4 असे उडदाचे पापड घ्यायचे आहे। हे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे। छान आता इथे पाहू शकता आपण मस्त पापड असे भाजून घेत आहोत। सुंदर असे पापड भाजून झालेले आहे। आता आपण हे हाताने थोडेसे हे पापड क्रश करून घेणार आहोत। हे पाहू शकता आपण छान असे पापड हाताने क्रश केलेले आहे। आता हे पापड आपण एकसारखे बारीक करून घेणार आहोत। जाडसर बारीक करण्यासाठी इथे आपण पेल्याचा वापर केलेला आहे। पेल्याने छान आपण खालच्या साईडने हा पापड प्रेस करून घेणार आहोत आणि एकसारखा असा पापडाचा आपला खुडा तयार होणार आहे। हे पाहू शकता मस्त असे आपल्या पापडाचा एकसारखा असा खुडा तयार झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत। चला तर इथे सर्वप्रथम इथे लाल तिखट ॲड करणार आहोत। इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार इथे ठेवू शकता। त्यानंतर इथे अगदी थोडीशी हळद ॲड करायची आहे। हळद ॲड केल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ ॲड करायचं। नंतर ह्याच्यामध्ये तेल ॲड करायचं व छान हा पापडाचा खुडा एकजीव करून घ्यायचा। हे पाहू शकता मस्त असा पापडाचा कुरकुरीत असा खुडा तयार होत आहे। आता हा छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे। हे पाहू शकता मस्त अशी रेसिपी आहे। अगदी झटपट बनणारी आहे। खाताना चव इतकी भन्नाट लागते की तुम्ही एकच्या जागी 2 मस्त पोळ्या खाऊ शकता। एवढी छान अशी रेसिपी आहे। घरी नक्की ट्राय करून पहा। आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत बाय।